खरं तर हे जे गाणं आहे हे पौर्णिमेचं आप्पांनी एक सीन त्याच्यामध्ये लिहिलेला आहे की त्याच्यामध्ये आप्पांनी लिहिलेले आहे बघा, कोजागिरी पौर्णिमा आहे आणि कोजागिरी पौर्णिमेला हा जो बुधा आहे हा रानावनात नुसता फिरत नाही, तो कोजागिरीची रात्र किती लोकांनी अनुभवले आपल्याला कोणाला सांगता येणार नाही, पण एका जंगलातली कोजागिरीची रात्र काय असते हे मला दाखवायचं होतं. आणि याच्यातून माझ्या डोक्यात अशी एक कल्पना आली की आजचं जग कोजागिरी कशी साजरी करते, आजचं जग कोजागिरी ज्या पद्धतीने साजरी करतंय ते हे गाणं आहे की ज्याच्यामध्ये अख्खं गाव बसले आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीच्या गाण्यांनी लोक कोजागिरी साजरी करतात. आणि या गाण्यानंतर लगेच जर तुम्ही दुसरा सीन पाहिला तर हे गाणं संपतं नाही संपतं तर जंगलावरून पॅन होतोय आणि मध्यरात्रीच्या वेळेला कोजागिरीच्या त्या रात्रीत एका झाडाखाली बसून माझा हा बुधा झाडांना गाणी ऐकवतोय आणि तो म्हणतो की मला झाडांना गाणी ऐकवायचे आहेत. आजपर्यंत कोणी झाडांना गाणी ऐकवण्याचा प्रयत्न केला का? नाही. तर हे बुधाचं जे स्वच्छ मत आहे ते मत असं होतं की ते झाडाला तो सगळं जिवंत समजायचा, हे सगळं निसर्ग जे आहे ते जिवंत आहे असा तो सीन घ्यायचा होता आणि त्याला मला पॅरलल कॉन्ट्रास्ट देणं गरजेचं होतं. आणि आपल्या अख्ख्या सिनेमामध्ये एखादं गाणं इथं वर्कआउट होतं असं माझ्या लक्षात आल्यामुळं असं एक वेगळ्या पद्धतीचं गाणं घेतलं की आजचा समाज किंवा गाव या पद्धतीने कोजागिरी साजरी करतोय आणि एकीकडे बुधा या पद्धतीने साजरी करतोय, असा तो जॉईंट विषय आहे. त्यांचं जे गाणं आहे पब्लिके पारुला याची झीज अजून उतरलेली नाही, अजून उतरली. महाराष्ट्रात तमाम प्रेक्षक त्या गाण्यावर नाचते. तर यांना घेण्यामागचं कारण काय आहे? ते कथेची गरज आहे की त्यांची लोकप्रियता गरज आहे काय? खूप हा मला महाराष्ट्राला परिचित आहे थोड अभिनेते करतो, परंतु हा जो आहे पारुदे पप्पीला टायटलचा गाणं ते आलं काय? खरं तर या मुद्द्यावर मला सुद्धा आईंनी हाच प्रश्न विचारला होता की तुम्हाला कितपत हे नवीन कॅरेक्टर याच्यात आणावंसं वाटतं. पण हे याच्या बाबतीत मी केलेला माझा विचार इथं मांडू इच्छितो. मी ज्यावेळेस बुधाचं लाईव्ह पाहिलं की बुधा हा कर्जतवरून निघतो, तो लोणावळ्याच्या राजमाचीवर येतो, तिथं तो राहतो, त्याचं रिलेशन पानाफुलांशी झाडांशी होतं आणि तिथंच तो संपतो. पण माझ्या डोक्यात सहज असा एक प्रश्न आला की काही लोकांनी मला या बाबतीत विचारलं की त्या बुधाच्या जीवनात स्त्री आली नाही म्हणूनच तो तसा वागतोय का? तर या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटलं की या सिनेमातून आपल्याला देता येईल. कारण हा सिनेमा करत असताना की ज्यावेळेस मी आणि प्रतापजी याच्यावर आम्ही लिहित होतो, स्क्रीन प्ले करत होतो, त्यावेळेस याच्यामध्ये एक गोष्ट अशी झाली की याच्यामध्ये बुधाच्या जीवनात कुठेही स्त्री हा पार्ट आलेला नाहीये. म्हणून तर तो माणूस तिथं टिकला का? तर नाही. त्या बुधाच्या जीवनात फुला नावाची स्त्री आम्ही कॅरेक्टर याच्यामध्ये आणलं की ज्या स्त्रीने पुढे जाऊन त्या बुधाला सांगितलं की तू मला आवडतोस, पण त्या माणसाने एकच सांगितलं की परिमल म्हणून चोळू नये फुलं, खाऊ नये मुलं आवडती. हे जो संदेश आहे की स्त्रीकडे पण पाहण्याचा संदेश आजच्या काळात गरजेचा होता. आणि आजची पिढी माचीवरला बुधा पाहताना त्यांच्या डोक्यात हा 100% प्रश्न आला असता की या बुधाच्या जीवनात स्त्री आली नाही म्हणून कदाचित तो तसा गेला. तर माझ्या डोक्यातला हा प्रश्न होता, म्हणून आम्ही एक त्याच्यामध्ये फुला नावाचं कॅरेक्टर आणलं आणि सिनेमामध्ये कुठंतरी एक स्त्री कॅरेक्टर असावं. आणि हा सिनेमा जर पाहिला तर हा पूर्ण एका माणसाचा सिनेमा आहे. हा एक माणूस जंगलात येतो, त्याचं रिलेशन पानाफुलांशी होतं, झाडांशी होतं, याच्या अवतीभोवती कोणी नाही आहेत, आलेले इनमिन 4 कॅरेक्टर येऊन जातात, पण हा होल कॅरेक्टर असणारा सिनेमा आहे. म्हणून याच्या जीवनामध्ये जर स्त्री आली तरी तो बदललेला नाही, उलट हे कॅरेक्टर आणल्याने बुधाची उंची वाढले असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण हे लोकांना जर कुठं प्रश्न पडला असता तर त्याचं ऑटोमॅटिक हे उत्तर मिळतंय असं मला वाटतं. नमस्कार. सगळ्यात आधी म्हणजे मी सगळ्यांची माफी मागते, कारण माझा नेहमी प्रयत्न असतो की तुम्ही यायच्या आधी मी प्रेस कॉन्फरन्सला हजर पाहिजे, पण पुण्यावर नाही होते, नवीन ड्रायव्हर आहे, प्रत्येका वळणावरती तो ब्रेक मारायचा आणि हा यायचा. बरं, हा विषय मी साईडला ठेवते. सगळ्यात आधी म्हणजे मी विनाताई आणि विजय दत्त सरांची मी खूप आभारी आहे की त्यांनी माझा हा विचार केला या कॅरेक्टरसाठी. आत्तापर्यंत तुम्ही जेवढे माझे इंटरव्ह्यूज पाहिले असेल आधीपासून, तर सगळीकडे मी हेच म्हणायची की मला डी ग्लॅम रोल करायचा आहे आणि मला गावातला रोल करायचा आहे, पण कुठेतरी मला तसं कास्टिंग माझं होत नव्हतं. आणि जेव्हा विजय दत्त सरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं असं असं आम्ही रोल म्हणजे अशी फिल्म करतोय, आय मीन एका अशा कादंबरीवर जे मी लहानपणापासून म्हणजे जे आपण शाळेत वगैरे वाचलेले ते त्या पुस्तकांमध्ये किंवा शाळेत शिकलेले, तर मला तो आनंद खरंच व्यक्त करता आला आणि आय वॉज व्हेरी हॅपी. तेवढंच नव्हे तर जेव्हा मी त्यांना पूर्ण स्टोरी विचारली किंवा या फुलाबद्दल विचारलं, तर त्यांचं जे विजन होतं तर मलाही डाऊट होतं की खरंच तुम्हाला वाटतंय मी त्या रोलमध्ये फिट होईन.
मी तशी दिसीन, तुमची फुलं वाटीन का? ते म्हणाले हो, माझ्या डोक्यात माझं विजन खूप क्लिअर आहे. आणि ही वॉज व्हेरी क्लिअर, ही इज व्हेरी क्लिअर की त्यांना काय दाखवायचं आहे, काय शूट करायचं आहे, कसं शूट करायचं आहे, इज व्हेरी क्लिअर. त्यांचा कॉन्फिडन्स, कमाल कॉन्फिडन्स होता. आणि त्यांचा कॉन्फिडन्स बघून मी त्यांना म्हटलं की मला खरंच करायला खूप आवडेल. आणि ही जी फुलं आहे, पण माझी अशी इच्छा होती की आपण एक लुक टेस्ट करूया. तुम्ही प्लीज कन्व्हिन्स व्हा की मी तशी दिसू शकेन, कारण याच्या आधी कोणीच मला त्या रूपात बघितलं नव्हतं. तर या एक असाही विचार होता की मूवीमध्ये एवढं सगळं चांगलं देतोच आहे, तर काहीतरी एक ऑडियन्सला एक शॉक व्हॅल्यू किंवा सरप्राईज व्हॅल्यू पण मिळेल. स्मिता अशी नाही तशी पण दिसू शकते किंवा अशा पण फिल्म्स करू शकते. पण हे मला असं सारखं वाटत होतं. त्यांचा विचार मला तेवढं माहीत नाही पर्सनली, पण आम्ही एक लुक टेस्ट केला. मला पूर्ण त्या गेटअपमध्ये, लुकमध्ये ते कन्व्हिन्स झाले. मी म्हटलं आधी मी कन्व्हिन्स होईन, मी कन्व्हिन्स झाले तरच तुम्ही मला घ्या, नाही तर घेऊ नका. तर कारण जो सब्जेक्ट आहे, ज्या टाईपची फिल्म आहे, तिकडे आपण खूप कमर्शियली किंवा त्या अँगलनी बघू शकत नाही. आणि आय थिंक आपलं सगळं तो लुक टेस्ट वगैरे व्यवस्थित पार झाला. आणि हा रोल म्हणजे हा छोटासा रोल आहे खरं, खूप म्हणजे स्पेशल अपिअरन्स, कारण आपला जो विषय आहे तो नेचर आहे आणि आपले जे हिरो आहेत सगळं जे इट इज सुहासजींची स्टोरी आहे ही. तर कुठेच तुम्हाला मी खूप आली आहे आणि टाइमपास करून गेली आहे का, खूप डान्स केला आहे वगैरे, आधी असा विचार आला होता की गाणं वगैरे टाकू वगैरे त्याच्यामध्ये. पण हे गाणं सुद्धा जर तुम्ही पाहिलं ना, बॅकग्राऊंडला लिरिक्स चालत आहेत. इट इज जस्ट त्या गावातला जो फील आहे, कोजागिरीचा परंपरा आहे, तो ते दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये. सेपरेट आयटम सॉन्ग वगैरे वी कुड हॅव, पण तसं काही न करता स्टोरीला धरून गेलो. म्हणजे कमर्शियल ॲस्पेक्ट की चला अजून एक गाणं घालूया वगैरे. होता खूप चांगलं गाणं ह्यांच्याकडे खरं खूप अप्रतिम गाणं होतं, हिट गाणं होतं. पण कुठेही ते कमर्शियल किंवा त्या अँगलला न जाता त्याच्या रूटला पकडून जाणं गरजेचं वाटलं. आणि आय थिंक त्या पद्धतीत एक स्पेशल अपिअरन्स आहे माझा. इकडून तिकडून मी थोडीशी येते जाते, पण पूर्ण फोकस त्यांचा जो कॅरेक्टर आहे त्याच्यावर दिला गेला आहे.